हॅलो स्टुडंट, प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळातील 3 सहाय्यकारी क्रियापदे आज आपण शिकणार आहोत. तर ती 3 सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच हेल्पिंग वर्ब कोणती कोणती आहेत ती आता बघूया. जसं की am, is आणि are. am, is, are. am, is, are ही तीनही हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे हे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळातील ही सहाय्यकारी क्रियापदे आहे आणि त्याचा वाक्यामध्ये कसा उपयोग होतो ते पण आपण बघणार आहोत. जसं की तुम्हाला प्रोनाउन म्हणजे सर्वनाम माहिती आहे. इंग्रजीमध्ये प्रोनाउन्स कोणती कोणती आहे तर इंग्रजीमध्ये प्रोनाउन्स आहेत आय, वी, you, he, she, it, they आणि एखाद्याचं नाव. ही प्रोनाउन्स म्हणजेच सर्वनामे आहेत जे इंग्रजीमध्ये प्रत्येक वाक्यरचना करताना ही खूप उपयोगात आणली जातात. जसे प्रोनाउन म्हणजेच एक प्रकारचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट आहेत. प्रोनाउन शिवाय कुठलंही वाक्य सेंटेन्स पूर्ण होऊ शकत नाही. बऱ्याच वेळा कुठल्याही टेन्समध्ये प्रोनाउनचा उपयोग केला जातो. या प्रोनाउनचा वापर करून सहाय्यकारी क्रियापदे वाक्यामध्ये कशा प्रकारे उपयोगात आणली जातात ते आपण बघणार आहोत. मुळात सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच हेल्पिंग वर्ब am, is, are याचा मराठीत अर्थ काय होतो ते आपण बघणार आहोत. जसं am चा अर्थ होतो आहे, is चा अर्थ होतो आहे, are चा अर्थ आहे आहोत, आहोत किंवा आहेत, आहो, आहेत, आहोत या प्रकारे are चा उपयोग केला जातो. तर बघा ही तीनही सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच हेल्पिंग वर्ब कुठल्या कुठल्या प्रोनाउन सोबत येतात ते आपण बघणार आहोत. जसं am, am सोबत आय हे प्रोनाउन लावले जाते. त्याच प्रकारे is सोबत ही, शी, इट आणि एखाद्याचं नाव जर असलं तर is हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. इज हे हेल्पिंग वर्ब वापरले जाते. जसं इज सोबत ही, शी, इट आणि एखाद्याचं नाव ही सर्वनामे उपयोगात येतात. मुळातच जे सिंग्युलर नेम आहेत, सिंग्युलर नाउन आहेत किंवा सिंग्युलर प्रोनाउन आहेत त्यांच्यासाठी इज हे हेल्पिंग वर्ब वापरले जाते. त्याच प्रकारे आर सोबत यू, वी आणि दे. वी, यू आणि दे ही सर्वनामे म्हणजेच हे प्रोनाउन जे आहेत ते प्लुरल आहेत, अनेकवचनी प्रोनाउन आहेत आणि हे अनेकवचनी प्रोनाउन साठी आर सहाय्यकारी क्रियापद उपयोगात पडतो. तर ही कल्पना तुम्हाला लक्षात आली असेल, ही संकल्पना तुमच्या लक्षात आलेली असेल की कुठल्या प्रोनाउन सोबत कुठलं हेल्पिंग वर्ब वापरले जातं आणि तेही प्रेझेंट टेन्स मध्ये. आपण इथे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळाची गोष्ट करत आहोत. तर वर्तमान काळामधले वापरण्यात येणारे हेल्पिंग वर्ब आहेत am, is, are या सगळ्यांचा अर्थ आहे म्हणजे आहे आणि ही कुठल्या कुठल्या प्रोनाउन सोबत वापरली जातात ते आपण बघितलेलं आहे. am आय सोबत, is ही, शी, इट आणि नावासोबत, आर, यू, वी, दे सोबत. आता या हेल्पिंग वर्बचा वाक्यामध्ये म्हणजे सेंटेन्स मध्ये कसा उपयोग होतो, कसा यूज होतो ते आपण बघणार आहोत. यासाठी काही फॉर्म्युला किंवा सूत्र असते आणि त्यानुसार आपल्याला एखादी वाक्यरचना करावी लागत असते. तर ते आता आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं आहे की am, is, are हे सहाय्यकारी क्रियापदे कशासाठी उपयोगात पडतात. सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला हेल्पिंग वर्ब असे म्हणतात. am, is, are हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापदे आहे आणि चालू वर्तमान काळ म्हणजे कंटिन्यू प्रेझेंट टेन्स साठी याचा उपयोग केला जातो. तर ती कोणती आहे
त्याला मराठीमध्ये काय म्हणतात हे आपण बघितलं. त्याच प्रकारे ते वाक्यामध्ये कसं वापर करतात किंवा त्याचा वाक्यामध्ये कसा यूज होतो, सेंटेन्स बनवण्यासाठी कसा यूज होतो ते आता आपण बघणार आहोत. इथे मी काही सेंटेन्स दिलेले आहे. ही सेंटेन्स आपण एम इज आर या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग करून कशा प्रकारे करता येईल ते आपण बघणार आहोत. त्याआधी हे सांगायचं आहे की एम इज आर आपल्याला एखाद्याची माहिती देण्यासाठी किंवा आपली स्वतःची माहिती सांगण्यासाठी सुद्धा या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग होतो. त्याच प्रकारे एखादी क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी सुद्धा या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग होतो वाक्यामध्ये. जसं की इथे सेंटेन्स दिलेला आहे, मी मुलगा आहे, मी मुलगा आहे, मी मुलगा आहे ही माहिती आहे, ही माहिती सांगण्यात येत आहे. मी कोण आहे, मुलगा आहे. तर यासाठी सुद्धा सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग होतो. तर कसा बघा, मी म्हणजेच आय आहे, आय एम अ बॉय. इथे माहिती सांगितलेली आहे, आय एम अ बॉय. मी कोण आहे, मी मुलगा आहे हे सांगण्यासाठी एम या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग केलेला आहे. म्हणजेच या हेल्पिंग वर्बचा उपयोग केलेला आहे. म्हणजेच आय एम अ बॉय, आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. त्याच प्रकारे इथे बघा, सीता मुलगी आहे, सीता मुलगी आहे. आता इथे बघा, इथे आय असल्यामुळे आय सोबत एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे. त्याच प्रकारे आपण बघितलेलं आहे की कुठल्या प्रोनाउन सोबत कुठलं हेल्पिंग वर्ब वर्तमान काळासाठी वापरण्यात येते हे आपण बघितलेलं आहे. त्यानुसार इथे मी म्हणजेच आय असल्यामुळे आय सोबत एम हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. आता इथे सीता म्हणजे नाव आहे, नेम आहे. सीता मुलगी आहे. यासाठी सुद्धा सीता विषयीची माहिती सांगितली आहे. सीता कोण आहे, तर सीता मुलगी आहे. तर ही सुद्धा माहिती सांगण्यासाठी सहाय्यकारी क्रियापदाचा म्हणजे हेल्पिंग वर्बचा उपयोग केलेला आहे. तर नामासाठी कुठलं हेल्पिंग वर्ब वर्तमान काळामध्ये वापरण्यात येते ते बघत आहोत आपण. तर सीता मुलगी आहे, तर सीता सोबत इज हे हेल्पिंग वर्ब वापरण्यात येते. सीता इज अ गर्ल, सीता इज अ गर्ल. आता इथे बघा, एम, इज या प्रकारे सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच हेल्पिंग वर्ब आपण वापरलेली आहेत. दुसरं वाक्य बघा, ती सुंदर आहे. तिच्या विषयी काय माहिती सांगितलेली आहे, ती सुंदर आहे. तर बघा, तीचं प्रोनाउन इंग्लिश मध्ये तीला काय म्हणतात, तर शी. तर शी या प्रोनाउन सोबत इज हे हेल्पिंग वर्ब उपयोगात येते. जसं शी इज ब्युटिफुल, शी इज अ ब्युटिफुल. ती सुंदर आहे, शी इज अ ब्युटिफुल. यामध्ये सुद्धा इज या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग केलेला आहे. राम हुशार मुलगा आहे. राम कसा आहे, रामची माहिती सांगितलेली आहे हुशार असण्याची. तर राम सोबत सुद्धा वर्तमान काळामध्ये इज हे सहाय्यकारी क्रियापद येते, कारण राम हे एक नाव आहे. राम इज अ क्लेवर बॉय. इथे सुद्धा इज हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आपल्याला एखादी माहिती द्यायची असली तेव्हा सुद्धा वर्तमान काळात म्हणजेच प्रेझेंट टेन्स मध्ये एम, इज, आर या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग केला जातो. जसं की मी मुलगा आहे, आय एम अ बॉय. सीता मुलगी आहे, सीता इज अ गर्ल. ती सुंदर आहे, शी इज अ ब्युटिफुल. राम हुशार मुलगा आहे, राम इज अ क्लेवर बॉय. अशा प्रकारची आपण ही वाक्य सेंटेन्स बघितलेली आहे. त्याच प्रकारे चालू क्रिया, एखादी क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी सुद्धा प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजेच वर्तमान काळामध्ये एम, इज, आर या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग केला जातो. जसं की इथे काही सेंटेन्स दिलेली आहे ती आपण बघूया. या प्रत्येक सेंटेन्स मध्ये
क्रिया ही चालू आहे. आता यासारखे सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्याला यासारख्या फॉर्म्युलाचा उपयोग होईल, म्हणजे या प्रकारच्या सूत्राचा उपयोग होईल. या सूत्रामध्ये दिलेला आहे कर्ता प्लस एम इज आर क्रियापद प्लस आयएनजी प्लस कर्म प्लस पूरक. म्हणजेच इंग्लिशमध्ये कर्त्याला सब्जेक्ट म्हणतात, एम इज आर हे सहाय्यकारी क्रियापदे आहेत, V1 म्हणजे क्रियापदाचे फर्स्ट रूप, आयएनजी हे प्रत्यय लावलेले आहे आणि प्लस ओ म्हणजे कर्म ऑब्जेक्ट आणि सी म्हणजे पूरक, जे उरलेले वाक्य असतात किंवा रिमाइंड सेंटेन्स असतात त्याला पूरक कॉम्प्लिमेंट. इथे जे सेंटेन्स दिलेले आहे हे सेंटेन्स जे आहेत हे यासारख्या सूत्रांचा उपयोग करून आपण हे सेंटेन्स पूर्ण करायचे असतात. आणि यामध्ये हेल्पिंग वर्बचा कसा उपयोग होतो ते बघूया. आम्ही खेळत आहोत. आता खेळण्याची क्रिया चालू आहे. आम्ही साठी इंग्रजीमध्ये प्रोनाउन आहे वी. या सूत्रानुसार वाक्य करायचं आहे वी. त्यानंतर कर्ता याच्यामध्ये आहे वी. आता वी ला कुठलं हेल्पिंग वर्ब लागणार आहे तर आर. वी आर. त्यानंतर क्रिया कोणती सुरू आहे, खेळण्याची क्रिया सुरू आहे. खेळणे. खेळणे हे क्रियापद आहे म्हणजे वर्ब आहे. तर खेळण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात प्ले. वी आर प्ले. सूत्रानुसार काय जोडायचं आहे आयएनजी. वी आर प्लेइंग. तर वाक्य कसं झालेलं आहे वी आर प्लेइंग. आम्ही खेळत आहोत. आता याच्यामध्ये आर या हेल्पिंग वर्बचा उपयोग केलेला आहे. आर या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग केलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स मध्ये काय दिलेलं आहे, सीता पत्र लिहित आहे. सीता पत्र लिहित आहे. इथे सुद्धा पत्र लिहिण्याची क्रिया ही चालू आहे. यासाठी सुद्धा या सूत्राचा उपयोग केला जातो. सीता हे नाव आहे म्हणजे सब्जेक्ट काय आहे सीता. सीता सूत्राप्रमाणे करायचं. सीताला कुठलं हेल्पिंग वर्ब लागणार आहे इज. सीता इज. त्याच्यानंतर क्रिया कोणती क्रिया सुरू आहे लिहिणे. लिहिण्याला काय म्हणतात राईट. राईट. सीता इज राईट. आता त्याला आयएनजी जोडायचं आहे तर इज काय होईल आय. सीता इज रायटिंग. काय रायटिंग करत आहे सीता तर पत्र अ लेटर. तर अशा प्रकारे ही चालू क्रिया दाखवण्यासाठी सुद्धा सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग केला जातो. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे तू घरी येत आहे. तू म्हणजे यू. यू ला हेल्पिंग वर्ब लागणार आहे आर. यू आर. येणे. येणेला इंग्लिशमध्ये शब्द कोणता आहे कम. कम. त्याला काय जोडायचं आहे आयएनजी. कमिंग. यू आर कमिंग ॲट होम. तर अशा प्रकारे आपण एम इज आर या हेल्पिंग वर्बचा उपयोग माहिती सांगण्यासाठी, क्रिया चालू आहे हे दाखवण्यासाठी करू शकतो. परंतु एम इज आर हे सहाय्यकारी क्रियापदे वर्तमान काळासाठी वापरली जातात. चालू वर्तमान काळामध्ये याचा उपयोग होतो. म्हणजेच प्रेझेंट टेन्स, कंटिन्यू प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स यासाठी या एम इज आर या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एम इज आर याची जी कॉन्सेप्ट आहे किंवा एम इज आर हे जे सहाय्यकारी क्रियापदे आहे, हेल्पिंग वर्ब आहे, हे नक्की वाक्यामध्ये कसे उपयोगात आणावे हे नक्कीच कळालेले असेल. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काही आणखीही सेंटेन्स किंवा वाक्य घेऊन किंवा नवीन काहीतरी घेऊन आपण येऊया. तोपर्यंत भरपूर अभ्यास करा आणि खूप खूप सराव करा आणि तुमची इंग्रजी ही नक्कीच